हॅलो फ्रेंड्स, मी रिया आणि आज आपण जाणार आहोत गोवा फिरायला। तर हे आम्ही करमळी स्टेशनला पोहोचलो आहे। ट्रेनचं नाव आहे करमळी एक्सप्रेस। ही ट्रेन लोकमान्य टिळक टर्मिनल्सपासून सुटते आणि हिचा लास्ट स्टॉप करमळीच आहे। स्टेशनपासून बाहेर पडल्यानंतर तुम्हाला प्रीपेड टॅक्सीज इझिली अवेलेबल होतात। इथे ऑलरेडी त्यांचे रेंट जे आहेत ठरलेले आहेत। आम्हाला कलमगुडला जायचं होतं, त्याच्यामुळे आम्हाला इथे 1200 रुपये चार्ज केलेले आहेत। आमच्या हॉटेलचं नाव फ्लोरा रेसिडेन्सी असं आहे। हे कलमगुड बीचच्या अगदी जवळ आहे। या हॉटेलची पूर्ण डिटेल्स मी माझ्या प्रीवियस व्लॉगमध्ये दिलेली आहे। तुम्ही तिकडनं बघून तुम्हाला बुकिंग करायची असेल तर करू शकता। थोडासा नाश्ता आणि केल्यानंतर आम्ही आता आलो पूलमध्ये। हॉटेलमध्येच पूल असल्या कारणाने मुलांना खूपच मजा आली। इथे मजा मस्ती केल्यानंतर मग आम्ही निघालो आमच्या डे 1च्या टूरवरती। आम्ही डे 1च्या टूरसाठी एक इनोवा बुक केली होती, ज्यांनी आमच्याकडून 2000 रुपये चार्ज केला होता। त्यांनी आम्हाला बरेचसे स्पॉट्स फिरवले, ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवेलच। हा जो आहे हा आपला पहिला स्पॉट आहे आजच्या टूरचा। हे एक चर्च आहे। या चर्चचं नाव आहे बेसिलिका ऑफ बॉम जीजस। या चर्चमध्ये सेंट फ्रान्सिस झेवियर्स यांची बॉडी अजूनही ठेवलेली आहे। हा गोव्यामधला सगळ्यात फेमस चर्च आहे। हा चर्च ओल्ड गोवामध्ये आहे। या चर्चमधनं बाहेर पडल्यानंतरच अगदी समोर एक म्युझियम देखील आहे। इकडनं या म्युझियमची एंट्री आहे। इकडे पुढेच त्यांचं तिकीट काउंटर आहे, जिथून आपल्याला पर पर्सन 20 रुपीज तिकीट घ्यावी लागेल। आता आपण वळणार आहोत आपल्या दुसऱ्या स्पॉटवर, तो म्हणजे मंगेशी टेम्पल। श्री क्षेत्र मंगेश हे गोव्यातलं पहिल्या क्रमांकावरचं देवस्थळ आहे। इथे आत गाड्या अलाउड नसल्यामुळे तुम्हाला जवळजवळ 10 ते 15 मिनिटाचा वॉक करून तुम्हाला मंदिरापाशी पोचावं लागेल। मंदिराच्या दिशेने पुढे चालताना तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची दुकानं दिसतील। इकडनं रस्त्याने चालताना तुम्हाला बरेचशी नारळ पाण्याची दुकानं दिसतील। विभूती आणि प्रिन्सला तहान लागल्यामुळे आम्ही इथे नारळ पाणी पिण्यासाठी थांबलो आणि असंच गप्पा मारत आम्ही मंदिरापाशी पोचलो। हे आहे आपलं मंगेशी टेम्पल। मंदिरामध्ये आत प्रवेश करताच तुम्हाला समोर ही अशी दीपमाळ दिसते। ही दीपमाळ 7 मजली असून खूपच सुंदर आहे। या मंदिराचा परिसर खूपच शांत आणि खूपच सुंदर आहे। ह्या मंदिराच्या आत आपण कॅमेरा घेऊन जाऊ शकत नाही, त्याच्यामुळे मला आतलं काही रेकॉर्ड करता आलं नाही। पण बाहेरून तुम्ही बघाल तर इतकं सुंदर ह्याचं इंटिरियर आहे। खूपच सुंदर मंदिरचं बांधकाम बघाल तुम्ही आणि रंग खूपच सुंदर। आता आपण जाऊया आपल्या दुसऱ्या स्पॉटकडे, ते म्हणजे तिरुपती बालाजी मंदिर। ह्या मंदिरात आल्यानंतर तुम्हाला एकदम शांत वातावरण मिळेल। जेव्हा पण तुम्ही गोव्याला याल तेव्हा ह्या मंदिरात नक्की या। या मंदिरामध्ये तिरुपती बालाजीसह महागणपती यांचं मंदिर देखील आहे। या मंदिराचं बांधकाम सुद्धा खूपच सुंदर आहे। इकडे असलेली हिरवीगार झाडं, नारळाची झाडं, वेगवेगळ्या प्रकारची अशी बरीचशी झाडं इथे लावलेली आहेत।
त्याच्यामुळे इकडचं वातावरण एकदम शांत असं वाटते। महागणपतीचं दर्शन घेऊन आपण आज आपला प्रवास इथेच थांबवतो आणि आपण उद्या डे 2 साठी काही बीचेस आणि वेगवेगळे ठिकाण अजूनही ठेवलेले आहेत। डे 2 ची सुरुवातच अशी एकदम जोरदार पावसाने झाली होती। एप्रिल महिना असून पण जून महिन्यासारखा जोरदार पाऊस पडला आणि आजूबाजूचा परिसर पूर्ण थंडगार झालेलं होतं। फिरायला तर खूपच मजा येणार होती पावसामुळे। आणि मग आम्ही थोडा पाऊस थांबण्याचा वेट केला आणि मग आम्ही निघालो आजच्या पहिल्या स्पॉटवरती, तो म्हणजे अघोडा फोर्ट। अघोडा फोर्ट नॉर्थ गोवामध्ये आहे। हा किल्ला पोर्तुगीज लोकांनी 1612 मध्ये बांधला होता। हा किल्ला कॅन्डोलम बीचपासून 4 किलोमीटर अंतरावरती आहे। हा किल्ला कॅन्डोलम बीचपासून 4 किलोमीटर अंतरावरती आहे। या किल्ल्यावर असलेल्या पाणीच्या टाकीतून व्यापारी जहाजांवर पाणी भरले जात असे। 19व्या शतकात या किल्ल्यावरती तुरुंग बांधण्यात आले। 2011 पर्यंत या किल्ल्याचा तुरुंग म्हणून उपयोग केला जात होता। हा किल्ला बघण्यासाठी तुम्हाला सकाळी 8 वाजेपासून ते 5:30 वाजेपर्यंतचा टाइम मिळतो। किल्ल्याच्या एका बाजूनी पूर्णपणे तुम्हाला समुद्र दिसतो। किल्ल्याच्या या बाजूनी बघताना समुद्र आणि आकाश दोन्ही एक झालेले दिसतात। आता आपण वळूया आपल्या पुढच्या स्पॉटकडे, तो म्हणजे कॅन्डोलिम बीच। बीच बघून मुलांना सगळ्यात जास्त मजा आली। सकाळपासूनच बीचवर जाण्यासाठी वेट करत होते ते, आणि बीचवर पोचल्यानंतर मग त्या दोघांनी भरपूर एन्जॉय केलं आणि मग आम्ही निघालो तिकडनं आमच्या आजच्या लास्ट स्पॉटवरती, तो म्हणजे कलंगूट बीच। कलंगूट बीचला जाताना असे सगळे आम्हाला स्टोन वगैरेंची खूप सारी दुकानं दिसली। हा एक मेडिटेशनचा बाउल होता, त्याच्यामध्ये आवाज येतो मेडिटेशनसाठी, खूपच छान असते ते। पण आम्ही प्रयत्न करत होतो, आमच्यानी काही जमलं नाही। पुढे मग आम्ही निघालो तिकडनं आणि आम्ही पोचलो आमच्या लास्टच्या डेस्टिनेशनवरती, म्हणजे कलंगूट बीचवरती। या बीचवरती खूप सारे असे प्रॉप्स बनवले होते, जिथे उन्हाळ्यामध्ये तुम्ही मस्त बसू शकता, एन्जॉय करू शकता आणि खूप सारे फोटो क्लिक करू शकता। याचबरोबर आजचा आमचा हा व्लॉग संपतो आहे। तर जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर मला लाईक आणि सबस्क्राईब प्लीज करा। थँक्यू।